नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा, विषय इंग्रजी, पोएम 2.3 देअर इज अनदर स्काय यातील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A3. चला तर मग सुरुवात करूयात. ॲक्टिव्हिटी A3 आहे नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट्स ऑस्टिन. अशा पद्धतीची एक ओळ दिलेली आहे. द वर्ड फेडेड मीन्स टू बिकम डीम ऑर फेंट. फेडेड या शब्दाचा अर्थ होतो अंधुक किंवा अस्पष्ट किंवा निस्तेज असा याचा अर्थ होतो. The word describes the forests that have become faint or dim in appearance. की हा जो काही शब्द आहे, हा शब्द फॉरेस्ट म्हणजे जंगलांना दर्शवतो, त्यांचं वर्णन करतो, ज्याचा अर्थ होतो की निस्तेज असं किंवा अपिअरन्समध्ये दिसण्यात डीम असं असणारं जंगल. नाऊ गो थ्रू द पोएम अगेन. पुन्हा एकदा कविता वाचा. अँड कम्प्लीट द टेबल. आणि त्यावरून खालील जो टेबल दिलेला आहे तो टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर टेबलमध्ये काय दिलेलं आहे बघूयात आपण. पहिले टेबलमध्ये सर्वप्रथम आहे डिस्क्रायबिंग वर्ड्स, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याचं एक्सप्लेनेशन. एक आपल्याला या ठिकाणी करून दिलेलं आहे. डिस्क्रायबिंग वर्ड आहे जो आपण पाहिला फेडेड, ऑब्जेक्ट आहे फॉरेस्ट्स आणि एक्सप्लेनेशन दिलेलं आहे The forests have become faint or dim in appearance. सेकंड वर्ड आपल्याला दिलेला आहे सायलेंट. तर सायलेंटसाठी ऑब्जेक्ट पोएममध्ये काय दिलेलं आहे तर सायलेंट फील्ड्स म्हणजे फील्ड्स हे ऑब्जेक्ट आहे आणि याचं एक्सप्लेनेशन आपल्याला लिहिता येईल. द प्लेस इज सायलेंट अँड लोनली. थर्ड डिस्क्रायबिंग वर्ड आहे अनफेडिंग. अनफेडिंग फ्लावर्स. तर ऑब्जेक्ट होईल फ्लावर्स आणि याचं एक्सप्लेनेशन द फ्लावर्स आर फ्रेश अँड कलरफुल. तर फुलं कशी आहेत, फ्रेश आहेत आणि कलरफुल आहेत. नंतर डिस्क्रायबिंग वर्ड आपल्या इकडे आहे ब्राईट, वर्णन करणारा शब्द. तर ब्राईट काय आहे तर ब्राईट बी. पोएममध्ये वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ब्राईट काय आहे तर बी आणि एक्सप्लेनेशन त्याचं देता येईल आपल्याला. द बीज हम अराउंड द फ्रॅग्रंट फ्लावर्स. की सुगंधी अशा फुलांच्या आजूबाजूला या मधमाशा गुणगुणतात किंवा गुणगुणत आहेत. यानंतर आपण बघू ॲक्टिव्हिटी A4. I hear the bright bee hum. ही ओळ आहे की I hear the bright bee hum. The poet used the word hum that indicates the sound made by the bee. की या ओळीमध्ये कवीने हम या शब्दाचा उल्लेख केलेला आहे जो बी मधमाशीचा आवाज आहे. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ओनोमॅटोपोइया. हे ओनोमॅटोपोइया या फिगर ऑफ स्पीचचं भाषेच्या अलंकाराचं उदाहरण आहे. द पोएट हॅज यूज्ड डिफरंट फिगर ऑफ स्पीच. या कवितेमध्ये कवींनी वेगवेगळ्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच भाषेचे अलंकार वापरलेले आहेत, जसे ॲलिट्रेशन, इन्व्हर्जन आणि हायपरबोल. आयडेंटिफाय देम अँड पिक आउट द लाईन्स अकॉर्डिंगली. की हे जे हायपरबोल, ॲलिट्रेशन आणि इन्व्हर्जन आहे त्यांना तुम्ही ओळखा आणि त्या अलंकारांचं उदाहरण देणाऱ्या ओळी या कवितेमधून शोधून लिहा. तर हायपरबोल या अलंकाराबद्दल आपण पहिले पाहू काय असतं तो. हायपरबोल इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट इन्व्हॉल्व्स अन एक्झॅगरेशन ऑफ आयडियाज फॉर द सेक ऑफ एम्फेसिस. It is a device that we employ to emphasize the real situation.
ही त्याची डेफिनेशन आहे. तर ही डेफिनेशन काय आपल्याला यामध्ये लिहायची नाही, आपल्याला लिहायची त्या ओळी. अनादर स्काय is an example of hyperbole. There cannot be another sky, but the poet means to convey that here is a better place to be than at the other place. To convey the marked difference, the poet exaggerates by using the phrase another sky. त्यानंतर आहे no place can ever or always be serene or green, and no flowers can always remain unfaded. She may be referring to heaven, so that the poet uses hyperbole to mark the difference between here and there. त्यानंतर alliteration. The poet calls the forests faded forests. She also says the bride bee hums in her garden. The adjacent words beginning with F and B are examples of alliteration. Third is inversion. The definition for inversion is inversion is a literary technique in which the normal order of words is reversed in order to achieve a particular effect of emphasis or meter. आता याचं आन्सर आपण पाहू कोणकोणते ओळी आहेत. तर यामध्ये इमिली डिकिन्सन डिस्क्राइब्स अ प्लेस वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन, विच वुड रीड वेअर अ फ्रॉस्ट हॅज नॉट बीन. शी ऑल्सो इन्व्हाइट्स हर ब्रदर ऑस्टिन to into my garden come, which would otherwise read as come into my garden. बघा, into my garden come हे इनव्हर्जनचं उदाहरण झालं. ॲक्च्युली वाचण्यात आपण वाचलं असतं कम इंटू माय गार्डन. तर वाक्यामध्ये अशा पद्धतीचे बदल करून कवितेमध्ये एक जो वेगळ्या पद्धतीचा इम्पॅक्ट साधला जातो, एक इफेक्ट दिला जातो किंवा त्याला मीटरमध्ये बसवलं जातं, त्यासाठी इन्व्हर्जन या भाषिक अलंकाराचा वापर होत असतो. यानंतर ॲक्टिव्हिटी A5 बघूयात. इमॅजिन युअर फ्रेंड इज अ टेबल टेनिस चॅम्पियन. की कल्पना करा की तुमचा मित्र मैत्रीण ही टेबल टेनिस चॅम्पियन आहे, हू हॅज वोन द सेमी फायनल इन द इंटर कॉलेजिएट चॅम्पियनशिप. की जिने इंटर कॉलेजिएट चॅम्पियनशिपमध्ये सेमीफायनल जिंकलेली आहे. ड्यू टू ओव्हर कॉन्फिडन्स, तिच्यामध्ये असलेल्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे शी नायदर प्रॅक्टिसेस नॉर डज शी टेक अँड हर अपोनंट सिरियसली. की तिच्यामध्ये जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तिच्यामुळं ती प्रॅक्टिस करत नाही आणि तिचा जो कोणी अपोनंट आहे किंवा अपोनंट आहे त्याला किंवा तिला ती सिरियसली घेत नाही, गांभीर्याने घेत नाही आहे. दिस मे रिझल्ट इन हर लुझिंग द फायनल. याच्यामुळे ती फायनलमध्ये हरू शकते. सजेस्ट सम वेज टू मेक हर अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ हार्डवर्क अँड रेग्युलर प्रॅक्टिस. तर तुम्हाला तिला हार्डवर्कचं जे महत्त्व आहे ते समजून सांगायचं आहे. त्याचबरोबर रेग्युलर प्रॅक्टिस किती महत्त्वाची आहे याबद्दल तिला जागृत करून द्यायचे, तिला अवेअर करायचे. तर याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. 14 ड्रीम पॅलेस, युवानगर, परभणी, 25 सप्टेंबर 2019. डिअर रक्षा, कॉन्ग्रॅच्युलेशन्स ऑन विनिंग द लेटेस्ट राउंड to reach the intercollegiate semi-finals. We are all praying and waiting for you to bring the Maharashtra Table Tennis Championship Cup back home to our college. This is where champions are made and the cup must remain here. Are you preparing full steam for the finals next week?
The opponent you are playing in the finals is very talented player. Her fantasy is exemplary and she is training under a master. Your coach is a legend and you are admired for elegance and speed too. This is just to gently remind you that till the finals one must not be lax in practice. For any championship game, one must also respect one's opponent, for their journey would have been as difficult as yours. Your opponent is also famous for her consistent quality of playing. We are all there to encourage and support you if you feel tired or discouraged. But we would also like to caution you not to underestimate the other semi finalists. Do keep up rigorous practice and follow the practice schedule given by your coach. Best wishes, your loving friend क्षितिज. तर या ॲक्टिव्हिटीच्या पूर्णतेबरोबरच आपण ॲक्टिव्हिटी A3, A4 आणि A5 पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.